आता मला सांगा, या ठिकाणी असताना त्याची डायरेक्शन कशी आहे? अशा पद्धतीने, बरोबर आहे की नाही? तो असा जातोय, बरोबर. पण पुढच्या पॉइंटला जर आपण बघितलं तर त्याची डिरेक्शन अशी आहे, तो इकडे जाताना दिसतोय. पण त्याच्याच पुढच्या पॉइंटला बघितलं तर तो इकडे जाताना दिसतोय. त्याच्याच पुढच्या पॉइंटला जर बघितलं तर तो इकडे जाताना दिसतोय. पुढच्या पॉइंटला बघितलं तर तो असं जाताना, म्हणजे क्षणाक्षणाला प्रत्येक पॉइंटला त्याची काय चेंज होत चालली आहे? डायरेक्शन चेंज होत चालली आहे, दिशा चेंज होत चालली आहे. बरोबर आहे का? येतंय लक्षात? इफ एन ऑब्जेक्ट इज इन सर्क्युलर मोशन, इफ एन ऑब्जेक्ट इज इन सर्क्युलर मोशन, जर का कुठलाही ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर प्रत्येक क्षणाला प्रत्येक पॉइंटला त्याची काय चेंज होत जाते? डायरेक्शन चेंज होत जाते, दिशा चेंज होत जाते. बरोबर आहे की नाही? नाहीतर त्याला काय प्रॉब्लेम आहे, असं सरळ रेषेत निघून गेला तर? बरोबर आहे, तो इकडेच जातोय की नाही, सरळ चाललाय, निघून गेला सरळ. ठीक आहे. पण पुढच्या क्षणाला तो आपल्याला इथं दिसतोय. त्याने इथं जायला पाहिजे पण आपल्याला तो इथं दिसतोय. त्याने इथून असताना इकडे जायला पाहिजे पण आपल्याला तो इथं दिसतोय. त्याची डायरेक्शन चेंज होते आहे. बरोबर आहे का? त्याची दिशा प्रत्येक क्षणाला चेंज होत चालली आहे. याच्या मागचं कारण काय असेल बरं? व्हॉट इज द रिझन बिहाइंड द चेंज ऑफ अन ऑब्जेक्ट इन अ सर्क्युलर मोशन? कुठलाही ऑब्जेक्ट घ्या, सर्क्युलर मोशन मध्ये असताना प्रत्येक पॉइंटला आपली डिरेक्शन चेंज करत असतो. तुम्ही ते गोफन फिरवतात की असं जोरात गोल 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 गोल. आता तो दगड जर का तुम्ही सोडून दिला तर तो कोणत्या डिरेक्शनने जातो? टँजेन्शियल डिरेक्शनने निघून जातो सरळ. म्हणजे त्या पॉइंटला त्याची डिरेक्शन कशी असते? टँजेन्शियल डिरेक्शन असते. पण तुम्ही त्याला धरून ठेवलंय, ओढून ठेवलंय, आपल्याकडे तुम्ही त्याला खेचून ठेवताय, आकर्षित करतायत, अट्रॅक्ट करतायत, म्हणून तो प्रत्येक वेळेस त्याची डिरेक्शन बदलतोय. तुम्ही सोडून दिला की तो सरळ रेषेत निघून जातोय. बरोबर आहे? म्हणजे तो गोल गोल फिरतोय, प्रत्येक क्षणाला त्याची डिरेक्शन बदलतोय. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण आहे तुम्ही त्याला धरून ठेवलंय, तुम्ही त्याला आपल्याकडे खेचून ठेवलंय, अट्रॅक्ट करून ठेवलंय, तुम्ही त्याच्यावरती लावलेलं फोर्स आहे. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, या सॅटेलाइट वरती आपल्या या सेंट्रल ऑब्जेक्टने, अर्थने लावलेलं जे फोर्स असेल त्या फोर्सला आपण काय म्हणतो? बरोबर आहे, काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स.